धन्यवाद सर. ओम शांती. मगाचपासून सरांनी स्मिता बहिणजी आणि माझी एकत्र तुलना केली, पण मी बहिणींच्या पायाचं डग सुद्धा नाहीये सर. मी सगळ्यांच्या समोर सांगते, कारण त्या कुठं आणि मी कुठं नाही असं नाही आहे. अध्यात्माचे जे नॉलेज आहे बहिणींना मगापासून आम्ही ऐकत आलेलो, खरोखर तोंडातून शब्द फुलं पडतात असा अनुभव आम्हाला सगळ्यांना यायला लागलेला आहे. अजून आम्ही खूप मागे आहोत, खूप म्हणजे खूपच मागे आहोत. आजचा हा जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे, पितृपक्ष पहिला कार्यक्रम, त्याच्यामध्ये सर्वच आत्म्यांना तृप्त करण्यासाठी बाबांनी हा जो घाट घातलेला आहे आणि त्याच्या अनुयायांनी हे जग सगळं माझंच आहे आणि जगामध्ये राहणारे आत्मे म्हणजेच विश्वच माझं घर आहे हा संकल्प करून ज्याच्या आत्म्याची इच्छा अपूर्ण राहिलेली आहे त्या सर्वांनी तृप्त व्हावं आणि भरभरून सगळ्यांना आशीर्वाद द्यावं हा एक संकल्प करून हा या ठिकाणी भोज आयोजित केलेला आहे आणि त्यांना तो भोज त्यांनी भोग दिलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मुरली मगाशी मी ऐकली बहिणींच्या तोंडातून की संस्कृती, गुण ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये आणि त्या आपल्याला यायलाच पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आताच सांगितलं की आजचा जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नशामुक्त भारत करण्याचा आणि स्वदेशी या दोन गोष्टीवरती आधारित आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी या सेंटरमध्ये चालू आहे. सगळ्यात पहिले एखाद्या देशाला जर तुम्हाला कमजोर करायचं असेल, वीक करायचं असेल तर त्याचा युवा वर्ग नाश करायचा आणि युवा वर्ग कसा नाश होईल तर त्याला नशेची लत लावायची. आजच्या पासून खूप वर्षाच्या पूर्वी जर तुम्ही बघितलं तर कुठेतरी 2000 एखाद्या माणसाला लत असायची, नशा असायचं, कारण सतत ते काम करत असायचे, त्यामुळे लत करण्याची सवय नव्हतीच. पण अलीकडचा काळ बघितला तर मी थोडासा पालकांना पण म्हणजे मी ॲज अ टीचर तुम्हाला सांगू इच्छिते की हळूहळू काय व्हायला लागलंय, आपण प्रगतीच्या मार्गावर चाललेलो आहे. कुठल्या प्रगतीच्या मार्गावर चाललो हेच आपल्याला लक्षात येईना झालेलं आहे. आणि प्रगती करतानाच आपण जेव्हा एखाद्या बाळाला जन्म देतो तेव्हाच आपण हा विचार करतो की हे माझं फिक्स डिपॉझिट आहे, पुढे जाऊन मला याच्यापासून खूप जास्त फायदा होईल आणि आपण मुलं म्हणून नाही पाळत आहे त्यांना, पुढे जाऊन आमच्या म्हातारपणाची काठी होणार आहेत, आधार होणार आहेत, ह्या एका हेतूनं पालक त्यांच्याकडे बघत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जन्मल्यापासून एवढ्या अपेक्षा त्यांच्यावरती लादलेल्या असतात, एवढ्या इच्छा आम्ही त्यांच्याकडनं करून घ्यायचं अपेक्षा आपण ठेवतो, तेव्हा त्याला इतकं जंगलिंग होतं मुलांनाच लहानपणापासून की मला पुढे जाऊन काहीतरी चांगलं करायचं. आणि जर करता त्या सगळ्या गोष्टीमध्ये ती मुलं अपयशी ठरली, प्रगती करायला अपयशी ठरली तर ती मनाने कमजोर होतात आणि जेव्हा ती मनानं कमजोर होतात तेव्हा त्यांना ते सहन होत नाही. अलीकडं काय झालेलं आहे, मुलांना काही गोष्टी सहन होण्याच्या पलीकडे झालेल्या आहेत आणि जेव्हा त्यांना तर सहन होत नाही तेव्हा ते नशेच्या आहारी जातात. अतिशय कमी वयात मी बघितलंय की आम्ही 10वी पर्यंतच्या मध्ये थोडी अशी मुलं असतात की ते सुद्धा नशेच्या आहारी गेलेली आहेत आणि मग हळूहळू काय व्हायला लागतं की इतका नशेच्या आहारी जातात ते की परत येण्याचा मार्ग त्यांचा पूर्णपणे बंद होतो. प्रगती म्हणजे काय आणि मुलांना मला वाटते थोडंसं कमी शिकवा, त्यांना कमी सगळं द्या, पण मानसिकरित्या त्यांचं खच्चीकरण होत आहे, मानसिकरित्या दृढ करणं त्यांना अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. माणूस मनाने खंगला की सगळं संपलं आणि मग त्या खंगलेल्या अवस्थामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करतात. अलीकडे सगळ्यात मोठी नशाची काय, दारूची नशा आहे, तुम्हाला माहिती आहे, तंबाखूची नशा आहे, बिडीची, सिगरेटची, ह्या सगळ्या नशा आहेतच. आपल्याकडे अजून ड्रग्सची नशा नाहीये. मोठमोठ्या सोसायटीच्या म्हणतो आपण खूप प्रगतीवरती गेलेल्या आहेत, अशा लोकांच्या मध्ये हा ड्रग्सच्या नशेचा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. तेवढंच नाहीये तर आता मोबाईलचा नशा सगळ्यात जास्त वाढलेला आहे. लहानपणी मोबाईल हा प्रकार आपल्या सगळ्यांना नव्हता, पण तुमच्या घरामध्ये आता माहिती आहे की एखादी आई किंवा एखादे वडील इतके बिझी झालेले आहेत की त्यांच्याकडे आपल्या मुलांना द्यायला वेळ नाहीये. समाजामध्ये पुढे जाण्यासाठी मोठा बंगला बांधणं
घर घेणं, शेत घेणं किंवा खूप सोनं नाणं करणं म्हणजे प्रगती आहे, असा एक विचार आता आपल्या समाजामध्ये आलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण फक्त भागदळ म्हणजे पळायला लागलो. आपल्याकडे 2 मिनिटं थांबून आपल्या घरातल्या मुलांच्याकडे लक्ष देणं होत नाही. ह्याच्यामध्ये काय होते, मग एखादं बाळ जन्मले, ते रडायला लागले, त्याला गप्प करण्यासाठी आई मोबाईल त्याच्यासमोर लावते आणि आपलं काम करते. दोघेही नोकरीला पाहिजेत आता मला माहिती आहे, किंवा आपल्याला सगळ्या गोष्टी पाहिजेत तर दोघेही नोकरीला आहेत. दोघे नोकरीला असल्या कारणानं घरामध्ये मूल काय करायला लागले त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाहीये. सगळे अगोदर पण एकत्र कुटुंबात राहत होतो, सासू सासरे, दीर जाऊ नणंद, आणि त्यामुळे मुलं संस्कार शिकत होती. मोठ्यांशी कसं बोलायचं, एकमेकांना कसं ऍडजस्ट करायचं हे शिकत होते. आता काय झालेलं आहे, मी, माझी मुलं, माझं घर, ही संस्कृती आपल्याकडे आलेली असल्या कारणानं आपण सगळ्या सर्व्हिसला गेलो, मुलांच्याकडे लक्ष द्यायला टाईम नाही. दिवसभर मूल काय करायला लागले याच्याकडे आमचं लक्षच नसतं. त्यामुळे ते मूल काय करतं, त्याला काय हवं आहे, त्याला पैसा किंवा कपडे चांगले दिला, मोठी गाडी घेऊन दिला, त्याला नको आहे, त्याला मानसिक समाधान पाहिजे. 2 मिनिटं त्याच्याजवळ बसून तुम्ही बोलायला पाहिजे, त्याचं ऐकून घ्यायला पाहिजे. हे आम्ही करतच नाही आहोत. आणि मग हळूहळू त्याचा परिणाम काय व्हायला लागलाय, मुलं सगळी नशेच्या आहारी झालेली आहेत. त्याचे मित्र कोण आहेत, ते कुठल्या वातावरणात राहतात हे बघण्यासाठी आमचा वेळच नाही. चांगली मुलं, आम्ही संस्कार म्हणतो, आम्ही संस्कार देण्याचा प्रयत्नही करतो, पण त्याची संगत काय आहे. आम्ही बघितलंय, आमच्या शाळेतल्या मुलांच्या मध्ये पण बघितलंय, एक मुलगा चांगला असला आणि 10 मुलं बाद असली तर एक मुलगाला बाद करण्यासाठी त्यांना वेळ लागत नाहीये. आणि मग हळूहळू असं करत अशा आहारी गेलेल्या मुलांना परत आणणं हा सगळ्यात मोठा, म्हणजे आपण आणूच शकत नाही अशी अवस्था झालेली आहे. मला सांगायला दुर्दैव वाटते, माझी 21 वर्षाची सर्व्हिस झालेली आहे, सरांची झालेली असेल, मॅडम इथं बसलेल्या आहेत, मला शिकवलेल्या मॅडम, आमची 50% मुलं ही दारूच्या नशेत जाऊन बाद झालेली आहेत, आमच्या डोळ्याच्या समोर दिसायला लागले. आणि त्याचं एकमेव कारण काय असेल तर ती आपल्या आयुष्यामध्ये फेल गेलेली आहेत, प्रगती केलेली नाहीये, गरजा पूर्ण करत नाहीयेत. आणि हे सगळं कोण सांगणार आहे त्याला. पालक म्हणून आपली जबाबदारी आहे, शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे, आणि आता तरी ब्रह्मकुमारी सारख्या संस्थांनी ही जबाबदारी पेलायची वेळ का आलेली असेल, कारण आमचा समाजच याला कारणीभूत आहे असं मला वाटतंय. तेव्हा आपण प्रगती करून पैसा मिळवण्यापेक्षा आमचं फिक्स डिपॉझिट कोण आहोत, आमची मुलं आहेत. आजची मुलं उद्या जाऊन युवा होणार आहेत, आणि त्या मुलांना जर तुम्ही 4 पैसे कमी साठवून ठेवा, पण जवळ बसून चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न जर आम्ही केला तरच समाज चांगला होईल आणि आमच्या देशाचं कल्याण होईल. आमच्या नरेंद्रजीबाई मोदींना वाटतं की आमच्या युवांनी चांगली कामं करावं. आमच्या समोर जे चांगले चांगले आदर्श आहेत हे आम्ही जर मुलांच्या समोर ठेवले, आपले शिवाजी महाराज त्यांचा आदर्श, वयाच्या 14व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला आणि काय केलं, त्यांनी स्वराज्याची तोरण बांधलं. स्वराज्य म्हणजे काय, माझा देश माझं आहे, दुसऱ्यांनी येऊन माझ्यावरती राज्य करायला नकोय असं केलं. मगाशी बहिणीने सांगितलं की आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला एखादी वस्तू आम्ही आणत होतो तर आपण जोंधळे किंवा तांदूळ किंवा शेंगा देत होतो आणि वस्तू घेत होतो, म्हणजे आपण अवलंबून नव्हतो. आता काय करायला लागले, पैशाच्या हवाळ्यासाठी आपण शेती करतोय फक्त आणि फक्त ऊसाची. आमच्याच घरात धान्य नाहीये, आम्ही सगळं विकतच आणतोय, मग सगळं मागवून घेतोय. सुती कापड, आपल्याला गांधीजींनी सांगितलं की चरख्यावरती कापड करा आणि ते वापरा, पण आपण तशी खादीची कापडं वापरत नाही आणि आपण काय करतो, आपण टिपटॉप दिसायला पाहिजे म्हणून विदेशी कपडे मागवून घेतो. असं करत करत सगळ्याच गोष्टींच्यासाठी आपण बाहेरील लोकांच्या वरती अवलंबून राहिलेलो. युवांची ताकद भरपूर असते, जर युवांनी ठरवलं तर समाजाला 2 मिनिटात बदलू शकतात. याचं उदाहरण परवा तुम्ही बघितलं असेल तर नेपाळमध्ये ही जे मीडिया आहे, या मीडियाने जेव्हा त्यांना कळलं की आम्ही सगळेजण गरीब आहोत, कशासाठी, आम्ही दिलेला जो कर आहे तो कर नेता लोक काय करतात, आपल्या मुलांच्यावरती उडवायला लागले. की मुलं मोठ्या मोठ्या गाडीतून फिरतात, विदेशमध्ये फिरतात आणि आज आम्ही गरीब आहोत. हे ज्या वेळेला त्या लोकांना, युवा लोकांना नेपाळच्या कळालं, त्यांनी संसदेला आग लावली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इतका जर त्यांच्यामध्ये ताकद असेल, अख्ख्या देशाला पेटवून देण्याची ताकद कोणाच्यात असेल तर ती युवांना आहे. आणि हे युवा जर या विषयांच्या जर आधारी गेलं तर देश कोलमडायला वेळ लागत नाही. त्यामुळं आपण आपल्या मुलांना जपणं अत्यंत महत्त्वाचं
महत्त्वाचं आहे. आजची तुमची मुलं मोठं जाऊन युवा होणार आहे आणि मगच आपल्या देशाचं कल्याण करणार आहेत. तेव्हा नरेंद्रभाईजी मोदी आणि ब्रह्माकुमारीजी यांच्या वतीनं आज नाटिका मला वाटतं तुमच्या समोर सादर होणार आहे नशामुक्त करण्यासाठी. वेगवेगळ्या प्रकारच्या नशा आहेत. माणूस ज्या वेळेला डिप्रेशनमध्ये जातं, डिप्रेशन म्हणजे त्याला असं वाटायला लागतं की माझं या आयुष्यामध्ये कायच उपयोग आहे, सगळं पण असून इतकी शिकलेली मुलं आहेत, एक मोठ्या मोठ्या पदावर गेलेली लोक डिप्रेशनमध्ये जर गेली, मानसिक संतुलन जर बिघडलं तर ती सुसाईड करतात, आत्महत्या करतात. सुशांत सिंग राजपूत तुम्हाला माहीत असणार आहे. तो माणूस इतका पुढे गेला, इतका हुशार माणूस, त्यानं चंद्रावरती घर बांधण्याचं स्वप्न बघितलेला माणूस आज तो आत्महत्या करून मरतोय. एवढंच नाही, बाबा आमटे यांच्या सुनबाई आत्महत्या करून मरतात. का मरतात? कारण त्यांना मानसिक समाधान नाही. तेव्हा आयुष्यामध्ये फक्त पैसा महत्त्वाचा नाही, प्रॉपर्टी महत्त्वाची नाही आहे, मानसिक समाधान महत्त्वाचं आहे. आणि त्या मानसिक समाधानासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर अशा प्रकारचे ब्रह्मकुमारी सेंटर जे काय त्याचे जे तोंडातून मुखातून जी चांगली भाषा निघते, बाबा जे आपल्याला आशीर्वाद देतात, अशा प्रकारची वाणी ऐकून आपलं मन शांत करायला पाहिजे. जर मन शांत झालं तर वाईट विचार मनात येणार नाही आणि वाईट विचार जर मनात आले नाही तर पण मानसिकरित्या ती काय दृढ होऊ आणि असं झालं तर कुठलेही डिप्रेशन आपल्याला बाद करू शकणार नाही, कुठल्याही नशेचा आहारी आपण जाऊ शकणार नाही. तेव्हा आज आपण या ठिकाणी सगळेजण म्हणून शपथ घेऊया, पैसा कमी मिळूया पण पोरांना घडवूया आणि आपल्या देशाला वाचूया, नशामुक्त भारत करूया. एवढं सांगून मी थांबते.